सर, राज्य मागासवर्ग आयोगाची मुख्य काम जे होतं आयोगाचं की मराठा समाज मागास आहे की नाही हे ठरवणं. तर मराठा समाजाचं मागासले पण जे आयोगाने ठरवलं ते नेमके कोणत्या निकषांच्या आधारे ठरवलं? साधारणपणे आम्ही 4 ते 5 मुद्द्यावर भर दिला. एक सर्वे केला, जवळजवळ 45,000 फॅमिली सर्वे केला आणि हा भारतातला सर्वात मोठा सर्वे. जनसुनावणीमध्ये आम्हाला जे निवेदन दिले त्यातले 1,55,000 निवेदनं पूर्ण ॲड्रेस वगैरे असे असलेले आणि 1,55,000पैकी जवळजवळ 99.99 हे मागास आरक्षणच्या बाजूने होते. महाराष्ट्रपुरतं मारायचं असेल तर MBBS आणि MD-MS. आयुर्वेद MDला आयुर्वेद सहज मिळते, कोणाला जागा मोकळ्या असतात, तिथं प्रतिनिधीचा काही विचार करणार असतं नाही. तर आमच्या आकडेवारी अशी आहे की 15, 16, 16, 17 आणि 17, 18 या 3 वर्षामध्ये MBBSला फक्त 6.5 मला वाटतं 6.5% फक्त मराठा आहे. पुणे विद्यापीठामध्ये जे मराठ्यांचं आरक्षण जे प्रतिनिधित्व आहे फार कमी आहे आणि त्यापेक्षा वाईट नागपूरमध्ये तर आणखी वाईट आहे आणि बॉम्बेमध्ये फक्त 4च एकूण मराठा जातीचे लोक या तिन्ही केटरमध्ये आहेत. मराठा समाजाचे नेते मंडळी जास्त असताना किंवा मराठा समाजाच्या शिक्षण संस्था जास्त असताना हे जे काही नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचे मागासले पण दिसत आहे, याचं कारण काय सर? शिक्षणाचं स्वरूप बदललं आहे. त्या स्वरूपामध्ये ग्रामीण भागातील गरीब मराठा टिकू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला हे डिक्लाईन दिसतो ना. ज्यांना गरज नाही, ते मी नाव नाही घेत, ज्यांना गरज नाही अशा मराठ्यांना राजकीय करण्यासाठी कुणबीचं सर्टिफिकेट आहे. खरं म्हणजे कुणबी जे गरीब गरज आहे त्यांना पाहिजे. तर आज हा मराठा समाज विशेषतः मराठवाड्यातल्या लोकांना जवळजवळ एकही कुणबी सर्टिफिकेट नाही आहे. सुप्रीम कोर्ट डिसिजनला सत्ताधारी जबाबदार नाही तर विरोधक जबाबदार नाही आणि केंद्र शासनही जबाबदार नाही. खरं म्हणजे एक तर सदृढ प्रॅक्टिस तिने असं केलं असतं की मुलांना दर्जेदार शिक्षण देऊ, जास्त नोकऱ्या उपलब्ध करून हा प्रश्न आपण थोडासा सोबर करू, सहन होईल असं करू. तसं न करता प्रत्येक पार्टी आपली मतपेढी जपण्याचा प्रयत्न करतं आणि मराठा मतदार हा मोठा असल्यामुळे प्रत्येक पार्टी जसं गृहीत आहे की तो समजा आपल्या विरोधात गेला तर कधीच आपलं पुढचे इलेक्शन हे नाही आहे. नमस्कार, मी सुधीर लंके. सध्या मराठा आरक्षणाचं काय होणार याची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अवैध ठरवल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हा चेंडू केंद्र सरकारच्या दिशेने टोलवला आहे आणि महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे की केंद्राने आता हा आरक्षणाचा तिढा सोडवावा. तर भाजप म्हणतंय की महाराष्ट्र सरकारला आरक्षणाचा प्रश्न नीटपणे हाताळता आला नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचं काय होणार हा प्रश्न सध्या चर्चेत आहे आणि ज्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरनं मराठा आरक्षणाची चर्चा घडलेली आहे त्या आयोगाचे माजी सदस्य, माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे सर आज आपणासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं नेमकेपणाने हा प्रश्न समजून घेणार आहोत. सर नमस्ते. नमस्कार. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अवैध ठरवलं आणि प्रामुख्याने गायकवाड आयोगाने जो काही शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशी सुद्धा काही प्रमाणात सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेल्या आहे. तुमचं काय म्हणणं आहे या संदर्भात? साधारणतः 5 मे 2021ला सुप्रीम कोर्टाची जजमेंट आली की मराठा आरक्षण हे रद्दबातल झालं. जे महाराष्ट्र शासनाने 2018 साली जे आरक्षण दिलं होतं कायदा करून ते रद्द केलं. त्यामुळे एक तरुणामध्ये विशेषतः फार असंतोष निर्माण झाला. तसेच एक मराठा, लाख मराठा अनेक आंदोलनकर्ते नाराज झाले. त्यांना त्यांची भावना होते की आयोगाने रिकमेंड केलं, सरकारने मान्य केलं, कोणी दोन्ही हाऊसेसमध्ये एक मताने मान्य झालं, हायकोर्टात ते टिकलं तर सुप्रीम कोर्टात काहीतरी ॲडजस्ट कमी जास्त होईल. पण आउटराईट रिजेक्ट कसं झालं तर याबद्दल लोकांमध्ये फार क्षोभ आहे आणि कोणी खरं कारण न समजून घेता अनेकदा आपण पाहतो, एक आयोगाचा माजी सदस्य म्हणून मी पाहतो की गैरसमजही जास्त आहेत. हे का घडलं असं मी त्याची थोडी पार्श्वभूमी सांगतो की 2014ला ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेस मराठ्यांना आरक्षण द्यायचं ही मागणी खूप वर्षापासून आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. कारण काळाच्या ओघामध्ये खेड्यामध्ये शेतीचं वाटप होऊन बहुतेक शेतकरी मराठा समाजाचा बहुसंख्य शेतकरी आहे, अल्पभूधारक झाले, शेतमजूर झाले. तर अनेक पुरावे दिले की शेतकऱ्यांची आत्महत्या असतील, माथाडी कामगारांची संख्या असेल किंवा टीसने एक सर्वे केला होता मराठवाड्यामध्ये की घरकाम करणाऱ्या स्त्रिया असतील ते बहुतेक मराठा आहेत. तर हा गैरसमज आहे आणि मराठ्यांना आरक्षण त्याप्रमाणे दिलंच पाहिजे ही मागणी होती. आणि निवडणुकीच्या तोंडावर 2014ला शासनाने त्यावेळेस जे आयोग होतं महाराष्ट्र मागासवर्ग आयोग त्यांना विचारलं पुढचं काय. ते म्हणले आधी आम्ही काही क्वेरीज पाठवले ते उत्तर द्या. म्हणून त्या आयोगाने सरकारने त्यावेळेचे कॅबिनेट मिनिस्टर नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. कमिटीने सर्वे केला
आणि सर्वेमार्फत असं दाखवलं की सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मराठा समाज हा मागास असल्याने घटनेतील आर्टिकल 15(4) आणि 16(4) 15(4) हे शिक्षणासाठी असं सवलत आणि 16(4) प्रमाणे नोकरीसाठी सवलतीसाठी हा वर्ग बॅकवर्ड क्लास सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास आपण त्याला ओबीसी म्हणतो त्या कॅटेगरीमध्ये हा पात्र आहे असं ठरवलं आणि ऑर्डिनन्स काढला गेला. नंतर सरकार बदललं, BJP सरकार आलं, त्यांनी तो विधानसभेत पास करून घेतला तो ऑर्डिनन्स आणि राज्यपालाच्या परवानगी मिळाली. परंतु कोर्टात गेल्यानंतर तो फेटाळला गेला आणि तेव्हाच मुख्य ते असा फेटाळला गेला की हा आयोगाने केला पाहिजे. कारण 15(4) आणि 16(4) तरतुदी आहेत शिक्षणातल्या सवलती आणि नोकऱ्यातल्या सवलती. यासाठी 1992ची जी इंदिरा साहनी केस आहे त्या अगोदर काही फ्रेमवर्क नव्हतं. इंदिरा साहनी केसप्रमाणे प्रत्येक राज्यासाठी अदर बॅकवर्ड क्लासेससाठी सुद्धा आयोग नेमला पाहिजे आणि तेव्हा त्यानुसार हे आयोग न करता एका मंत्र्यांनी जी अध्यक्षाची कमिटी नेमली त्यामुळे हे चुकीचं आहे आणि ते कॉन्टेम्पररी क्वांटिफिएबल डेटा सध्याच्या काळातला ऐतिहासिक पुरावा नको जास्त सध्याच्या काळातला संख्यात्मक आकडेवारी असली पाहिजे ती आहे का या मुद्द्यावर ते फेटाळलं गेलं. नंतर जे नवीन सरकार होतं फडणवीसचं त्यांनी नवीन आयोग परत तयार केला आणि त्या आयोगाचे अध्यक्ष गायकवाड होते, मी त्यात तज्ज्ञ सदस्य होतो, आणखी 6 सदस्य होते. आम्ही सर्वांनी जवळजवळ 2-2.25 वर्षे काम करून 2018च्या शेवटी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अहवाल सादर केला. आम्ही प्रामुख्याने एक तर आम्हाला जे पॉईंट्स ऑफ रेफरन्स होते जाणे कमिटीचा अहवालाचा अभ्यास करायचा होता आणि ते त्यांच्या फांडी बरोबर आहेत का कशा पाहायचं होत्या तर तुम्ही परत सर्वे करा याची पण परवानगी होती. किंवा इतर काय ऐतिहासिक पुरावे असतील, इतर राज्यात काय परिस्थिती आहे, न्यायनिवाडे काय सांगतात पूर्वीचे याचा सांगोपांग विचार करून नव्याने रिकमेंडेशन करा असं आम्हाला हे होतं. राज्य मागासवर्ग आयोगाची मुख्य काम जे होतं आयोगाचं की मराठा समाज मागास आहे की नाही हे ठरवणं. तर मराठा समाजाचं मागासले पण जे आयोगाने ठरवलं ते नेमके कोणत्या निकषांच्या आधारे ठरवलं आहे? साधारणपणे आम्ही 4 ते 5 मुद्द्यावर भर दिला. नंबर 1 सर्वे केला, जवळजवळ 45,000 फॅमिली सर्वे केला आणि हा भारतातला सर्वात मोठा सर्वे. एक आक्षेप सुप्रीम कोर्टात घेतला की यात मराठा समाजाचं ग्रामीण भागाच्या मराठा समाज तुम्ही शहरात फार कमी केलं, पण त्याचं कारण असं होतं की मराठा समाज प्रामुख्याने ग्रामीण भागात असल्याने आमच्या सॅम्पलमध्ये ग्रामीण भागात जास्त समावेश होता आणि 44,000 फॅमिलीचा सर्वे आत्तापर्यंत केला नव्हता. पश्चिम महाराष्ट्रासाठी आम्ही गोखले इन्स्टिट्यूटचा वापर केला पुण्याच्या आणि बाकी ठिकाणी इतर 4 एजन्सी नेमल्या होत्या आणि 5 इंडिपेंडंट एजन्सी असूनही निर्णय आमचे सारखे आले. आम्ही सर्वेमध्ये एक 25 पॅरामीटर ठेवले होते जे मंडल आयोग होतं त्याला अनुसरून होते. आम्हाला त्या पॅरामीटर बदल करायची परवानगी होती, कॉन्टेम्पररी बदल करायचे होते, ते बदल केले काही आणि 25 पॅरामीटरसाठी सर्वे केला. म्हणजे सामाजिक मागासलेपणासाठी धर्म, रूढी, परंपरा, तुम्ही देवदेवता, अनेक सामाजिक रूढी याचा एक असं प्रश्न होते काही. नंतर शैक्षणिक मागासवर्गासाठी तुमची मुलं पुढे शिकतात वगैरे काय कुठपर्यंत शिक्षण झालं, पहिली पिढी, सेकंड जनरेशन, आणि आर्थिक मागासवर्गासाठी त्याचं घराचं आर्थिक काय, कोणतं व्हेकल वापरतं, घराचं स्वरूप काय, मातीचं घर आहे का सिमेंट कॉन्क्रीटचं घर आहे, असा सर्वे होता तो. आणि आम्ही सर्वेमध्ये 25 पैकी 21.5 पॉईंट पॉझिटिव्ह मिळाले. 5 इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन होत्या. मंडळ आयोगाप्रमाणे फक्त 13 असेल तर तो सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड होतो, 5 केले. हा सर्व एक भाग झाला. नंतर आम्ही जनसुनावणी केली. साधारणतः 21 ठिकाणी महाराष्ट्र या भागामध्ये जनसुनावणी केली आणि जनसुनावणीमध्ये आम्हाला जे निवेदन दिले त्यातले 1,55,000 निवेदनं पूर्ण ॲड्रेस वगैरे असे असले आणि 1,55,000 पैकी जवळजवळ 99.99 हे मागास आरक्षणच्या बाजूने होते. काहींनी फक्त सांगितलं की ओबीसीला धक्का न लावता द्या आणि वोटर मोजणी इतके फक्त देऊच नाही असे होते. तर जनसुनावणी हा एक मोठा भाग होता. त्यातनं आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातील जनमनाचा कानोसा मिळाला की मुलांच्या मनामध्ये काय, निर्णय जे आंदोलन करतात त्यांच्या मनामध्ये काय. हा आमचा साधारण 5-6 महिने प्रोग्राम चालला होता 21 ठिकाणी. बहुतेक ठिकाणी 4-5 ठिकाणी आपले गायकवाड साहेब आले होते, बहुतेक ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून गेलो त्यांच्या बदली आणि मी 21 पैकी मॅक्झिमम ठिकाणी गेलो. तेव्हा एक लोकांचा कल कळला. त्याचबरोबर पुराभिलेख म्हणजे जुने कागदपत्र अगदी 1871चं सेन्ससपासून मराठवाड्यातलं वगैरे आणि न्यायनिवाडे, नंतर जो आपले फुले शाहू यांचे काही निर्णय जे होते त्यांचं लिखाण याचा समावेश करून आम्ही सर्वसाधारण हे 4-5 मुद्द्याच्या आधारे हे ठरवलं की खरोखर मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे.
सर आता आपण उल्लेख केला की मंडल आयोगाने 11 पॉईंटवर ना 21 पॉईंट दिले त्यांनी. नाही पण त्यांचे 11 मार्क आले होते त्यांचे. नाही मंडल आयोगाप्रमाणे जर 25 असेल 25 पॉईंटला 13.5 पॉईंट म्हणजे फेवरेबल पाहिजेत. मंडल आयोगाने 13 पॉईंट सांगितले पण मराठा समाजाचे 21 पॉईंट फेवरेबल 21.5 ज्याच्या आधारे हा समाज मागास ठरला. पण काय तुम्हाला काय आढळले या सर्वेमध्ये? उदाहरणार्थ तुम्ही काही विद्यापीठांचा सर्वे केला, सरकारी नोकऱ्यांचा सर्वे केला, काय आढळलं? नोकरीतलं प्रमाण जे आहे ते खरं म्हणजे आता आमच्या नोकरीतलं जे आम्ही मागासपणा दाखवला आहे की पुरेसं प्रतिनिधी नाही आहे, त्याला मान्य केलं नाही सुप्रीम कोर्टाने. आम्ही जे याच्यातलं हे दिलं होतं मंत्रालयातली संख्या वगैरे, तर थोडंसं त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की मला प्रतिनिधी आहे, नाही असं नाही आहे. पुन्हा त्यांनी असं म्हटलं की 12% तुम्ही आहात नोकरीमध्ये तिथं, म्हणजे खरं तुम्हाला 50% 12 आहेत तर 100%मध्ये 13 तर 26% होतं. पण तसं नाही आहे की एकूण 100मध्ये ते शेवटी 13च आहे तिथं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रतिनिधीचा जो भाग आहे त्यांनी ते शिक्षणामध्ये तुम्हाला प्रतिनिधी चांगलं आहे असं कोर्टाने ऑब्झर्वेशन केलं आहे. परंतु आजच्या काळामध्ये आपण आज परिस्थिती पाहतो. मी 45 वर्ष उच्च शिक्षण खर्च केले, 2 ठिकाणी कुलगुरू, अनेक ठिकाणी ॲडमिशन सहज मिळते, पुढे ॲडमिशन मिळत नाही. महाराष्ट्रापुरतं मारायचं असेल तर MBBS आणि MD-MS आयुर्वेद MDला ॲडमिशन सहज मिळते, कोणाला जागा मोकळ्या असतात, तिथं प्रतिनिधीचा काही विचार करणार अर्थ नाही. तर आमच्या आकडेवारी अशी आहे की 15, 16, 16, 17 आणि 17, 18 या 3 वर्षामध्ये MBBSला फक्त 6.5 मला वाटतं 6.5% फक्त मराठा आहेत. वेर ॲज MD-MSला 3 वर्षामध्ये पहिल्या वर्षी 2100 पैकी 20 म्हणजे 0.9%, 1% नाही. दुसऱ्या वर्षी 1.0, 1.4 आणि तिसऱ्या वर्षी 1.5 म्हणजे 1.5% कमी ॲडमिशन्स MD-MSला मराठ्यांच्या होतात. हे ज्या ठिकाणी ॲडमिशन मिळत नाही तेच पाहिलं पाहिजे ना. आता इंजिनिअरिंगचा ॲडमिशन आकडा खूप चांगला दिसतो, तर त्या ठिकाणी कोणालाही ॲडमिशन मिळते सध्या. विद्यापीठामध्ये ज्या नोकऱ्या आहेत त्याचा काही सर्वे केला? असं नोकऱ्याबद्दल आम्ही पाहिलं. आता मी आधी म्हटल्याप्रमाणे माझं बॅकग्राऊंड शिक्षणातलं असल्यामुळे इथं आकडेवारी सांगतो. आम्ही सगळ्या क्षेत्रातली घेतली होती. उदाहरणार्थ विद्यापीठी नोकऱ्या, कॉलेजमधल्या नोकऱ्याला अनेक कारणं असतात. बहुतेक आता नोकऱ्या ह्या नॉन ग्रँटच्या आहेत, ती अनेक वेळा कॅन्डिडेट शोधावे लागतात. परंतु ग्रँटेबल विशेषतः विद्यापीठाच्या नोकऱ्या मुलांच्या आणि समाजाच्या दृष्टीने तुम्हाला किती प्रतिनिधित्व आहे हे महत्त्वाचं आहे. तर विद्यापीठात साधारण 3 कॅडर असतात, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट आणि प्रोफेसर. तर मी एक उदाहरण घेतो पुणे विद्यापीठाचं. माझ्याकडे ती आकडेवारी आहे पुणे विद्यापीठाची. त्याचं उदाहरण असं आहे की पुणे विद्यापीठामध्ये जे मराठ्यांचं जे प्रतिनिधित्व आहे फार कमी आहे, आणि त्यापेक्षा वाईट नागपूरमध्ये तर आणखी वाईट आहे, आणि बॉम्बेमध्ये फक्त 4च एकूण मराठा जातीचे लोक या तिन्ही केडरमध्ये आहेत. पुण्याचं मी सांगतो, एकूण 428 सँक्शन पोस्ट आहेत टीचिंगच्या, त्यापैकी 256 आम्हाला त्या क्षणाला भरलेला होता. हे रजिस्ट्रारने स्टॅम्पवर लिहून दिलेलं आम्हाला, रजिस्ट्रारच्या सहीने आम्हाला पत्र मिळालं. त्यापैकी 256मध्ये मराठा 11 म्हणजे 4%, SC 43 म्हणजे 16%, 14% तर आपोआपच होतं, आणि काही लोक ओपनमधून येतात, आणि ST 13% म्हणजे त्यांच्या प्रमाणात. म्हणजे याचा अर्थ की मराठा ॲज कम्पेअर टू अदर्स निश्चितपणे कमी रिप्रेझेंटेशन. 256मध्ये 11 मराठा, SC 43, ST 13. आमचा त्यावर विश्वास बसला नाही. मुंबईची आकडेवारी येऊन भयानक आहे, नागपूरची तर आणखी भयानक, कारण ती बहुतेक मराठा कुणबीहून नात येतात. बरोबर, ही एक आकडेवारी पाहिली आम्ही, आणि त्यावरून लक्षात आलं की या ठिकाणी निश्चितपणे आकडेवारी कमी आहे. मी असंही थोडं पर्सनल नॉलेज माहिती घेतली. जे MBBS ॲडमिशन सांगितलं मी की 6.5% फक्त MBBSला मराठा आहे, आणि PGला 1% ते 1.25% आहे. ही संख्या काही काळापूर्वी जास्त होती. म्हणजे आपण जो आरोप केला आयोगाने की मराठा ही डॉमिनंट कास्ट आहे, तर याच्यामध्ये आरोप नाही म्हणतायत, फायंडिंग मांडलं सुप्रीम कोर्टाने की एकूण मुख्यमंत्र्यामध्ये 80% त्यांचेच मुख्यमंत्री झाले. MLA संख्या 50%पेक्षा जास्त आहे, मंत्र्यांची संख्या 50%पेक्षा जास्त आहे, कारखाने वगैरे बऱ्याच गोष्टी आल्या. परंतु तो भाग वेगळा आहे. 80% पॉप्युलेशन जर विचार केला आपण, ही टक्केवारी पाहिली तर काळाच्या ओघामध्ये डिक्लाईन होत चाललं आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे MBBS ॲडमिशन सरकारी कॉलेजमधल्या MDची ॲडमिशन इथं कळतं की समाज कुठे येतो. जिथं सर्वांनाच ॲडमिशन मिळतात ते संख्येने मराठाचे असेल ते संख्येने येणारच ते. तर हे पाहता आपल्या लक्षात येईल की खऱ्या अर्थाने मराठा समाजाचं डिक्लाईन होत आहे. काही घरात पुढे चालले, पण काही घरात मोठा समाज मागे पडत चालला. मराठा समाज हे एक डॉमिनंट कास्ट आहे, म्हणजे आमदार खासदार मराठा समाजात जास्त आहे असं निरीक्षणं न्यायालयाने सुद्धा मांडलेली आहेत, आणि अनेक चर्चांमध्ये तो मुद्दा उपस्थित होतो.
मराठा समाजाचे नेते मंडळी जास्त असताना किंवा मराठा समाजाच्या शिक्षण संस्था जास्त असताना हे जे काही नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचे मागासले पण दिसत आहे, याचं कारण काय सर? याचं कारण असं की एक समाज फार मोठा आहे, हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे आणि बहुसंख्य समाज हा खेड्यात आहे. खेड्यात एक तर दर्जेदार शिक्षण मिळत नाही आणि जे चांगलं दर्जेदार शिक्षण सो कॉल्ड आता मिळतं ते हे प्रायव्हेटमध्ये जास्त झालं आहे आणि त्याला कॉस्ट ते मराठा मुलांना परवडत नाही. 10% फॅमिली परवडत असेल ते कधी ते शिक्षणाकडे दुर्लक्षही करतात, कारण त्यांचं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह पैसा मिळवणे आणि सत्ता मिळवणे असतं. तो गट हा वेगळा आहे. ऑन रेकॉर्ड तरी ते एका जातीचे वाटत असेल ते खऱ्या अर्थाने ग्राउंड लेवलला 2 सेपरेट जाती आहेत की ज्याचा पुढे पॉलिटिकल ॲक्सेस नाही तो मराठा शेतीत अडकलेला आहे, शेतमजूर आहे किंवा अल्पभूधारक आहे, तो वेगळा. आणि तो त्यांना जसं शिक्षण मिळू शकत नाही, ते स्पर्धेत टिकू शकत नाही ना. एक तर ॲडमिशन मिळत नाही आणि कॉस्टली ॲडमिशन ते जाऊ शकत नाही, त्याची फी भरू शकत नाही, ते लाखाची फी ते भरू शकत नाही. त्यामुळे असं लक्ष येईल की हा सगळं हळूहळू मागे पडत चालला आहे. आता अगदी मी MBBS आधी उदाहरण सांगितलं, ते तुम्हाला ते परीक्षा असतात, नीट परीक्षेला तयारी करायला 5-6 लाख रुपये लागतात. पूर्वी तालुक्यात एक तरी मुलगा MBBS व्हायचा आहे, जिल्ह्यात 4-5 व्हायचे गव्हर्नमेंट कॉलेजमधनं. आता पहा मराठा समाजात तुम्हाला दिसणारच नाही. ही जर डाऊनफॉल झाला आहे याचं कारण की जे शिक्षणाचं स्वरूप बदललं आहे, त्या स्वरूपामध्ये ग्रामीण भागातील गरीब मराठा टिकू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हे डिक्लाईन दिसतो. नाही सर, तुम्ही गायकवाड आयोगाने मंडल आयोगाला सुद्धा आधार घेतलेला आहे आणि मंडल आयोगाच्या शिफारशीवरनं OBC जातींना आरक्षण मिळालं. तुमचं काय म्हणणं आहे? मराठा समाजाची अवस्था OBC सारखीच आहे की त्यापेक्षाही भयानक आहे? नाही, संख्येत मोठा समाज असल्याने 35 ते 40% आहे. आपण त्यातले कुणबी जर केलं तर 30% प्लस नक्की आहे. तर काही समाज जरी पुढे असेल तर बहुसंख्य समाज हा मी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागातल्या इकॉनॉमीशी अडकलेला असल्यामुळे इतर समाज OBC एकेकडे बॅकवर्ड होता. SC STवर पूर्वी अन्याय होत होता, तर ते समाजाने आपले मार्ग काढले, त्यांना आरक्षणाचा फायदा झाला, शहरात आले. हा समाज शेतीमुळे मोस्टली हा खेळातच अडकला गेला आणि ते राजकीय गुलामगिरी, स्थानिक राजकारण आणि आर्थिक दुर्बलपणा, त्यामुळे तो समाज हा मागेच पडत गेला. न्यायालयाने जे आता मराठा आरक्षण अवैध ठरवलं, याची नेमकी काय कारणं वाटतात? याची 3 कारणं आहेत मुख्यत्वे. नंबर 1, न्यायालय हे पूर्णपणे 50% पुढे रिझर्वेशन देण्याच्या विरोध आहे. याची एक थोडी हिस्ट्री सांगतो की 1963ला MR बालाजी वर्सेस स्टेट ऑफ म्हैसूर या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला 50% पुढे जाता येत नाही, कारण हे जे बॅकवर्ड क्लास रिझर्वेशन आहे 15मध्ये एज्युकेशनला आणि आर्टिकल 16मध्ये नोकऱ्यासाठी, तर आर्टिकल 14 जे आहे, 14 आर्टिकल सांगतं की नोकऱ्यामध्ये सर्व समानता. 14 आर्टिकल हे समानतेचं आहे, 15 आर्टिकल एज्युकेशनमध्ये आणि 16 आर्टिकल जे आहे, 16(1) सांगतं की समानता, 16(2) म्हणतं की धर्म, जात, लिंग याच्यावर तुम्हाला भेद करता येणार नाही, 16(3) सांगतं की तथापि तुम्हाला कदाचित काही ग्रुपला आरक्षण देता येईल आणि 16(4) सांगतं की राज्याला आणि केंद्राला अशा गटाला काही प्रमाणात आरक्षण देण्याची आहे. परंतु कायमस्वरूपी सुप्रीम कोर्टाने 16(1) आणि 16(4), 16(1) समानता आणि 16(4) रिझर्वेशन देण्याचा अधिकार, यातला बॅलन्स साधलेला आहे. ही समानता ही मूळ गाभा आहे आणि ही प्रोटेक्टिव्ह मेजर आहे. 16(4) ही प्रोटेक्टिव्ह मेजर आहे, एनेबलिंग प्रोव्हिजन आहे किंवा हँड होल्डिंग आहे, असं सुप्रीम कोर्टाने प्रत्येक जजमेंटमध्ये. MR बालाजीनंतर आपण मी 15वी जजमेंट आहे, मी 2-4 सांगतो. पुढच्याली इंदिरा साहनी केस जी खूप गाजलेली आहे, 9 जणांचं बेंच होतं ते. त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्हाला 50% पुढे जाता येत नाही. फक्त त्यांनी एक विंडो ओपन केला. तथापि जर एक्सेप्शनल सिच्युएशन असेल, म्हणजे असाधारण परिस्थिती आणि काही काळापुरतं तुम्हाला आरक्षण देता येईल. असाधारण परिस्थिती आणि त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये म्हणता येईल की एक्सेप्शन आणि अपवादात्मक, असाधारण आणि अपवादात्मक अशी परिस्थिती जर असेल तर तुम्हाला आरक्षण काही काळात देता येतं. मग त्यांनी उदाहरण दिलं की काही जिओग्राफिकली रिमोट प्लेसमध्ये लोक असतील, तर आम्हाला ते राज्य शासनाने विचारलं होतं एक प्रश्न की असं असाधारण किंवा अपवाद परिस्थिती आहे का, कारण राज्य शासनाची इच्छा 50%ची नव्हतीच आत, ती अशी परिस्थिती आहे का तुम्हाला 50% लिमिट क्रॉस करता येईल. आम्ही अहवालात लिहिलं, आम्ही किती टक्के रिकमेंड नव्हतं केलं की ऑलरेडी 52% महाराष्ट्रात सुप्रीम कोर्टचं ॲडस्टिक 50%चं आहे, परंतु मराठा जर ॲड केले, आम्ही ते बॅकवर्ड ठरवलेच आहे, ते बॅकवर्ड ठरतातच आमच्या अभ्यासाप्रमाणे. ॲड केले तर एकूण 84% लोकसंख्या होते आणि 84% लोकसंख्या होत असेल तर ही एक असं असाधारण परिस्थिती आहे. 50%च्या तुम्ही कशी ॲडजस्ट करणार, हा मुद्दा
सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरला नाही की मराठा समाज हा डॉमिनंट कास्ट असल्याने ही असाधारण परिस्थिती नाही आहे, तर तुम्हाला त्या 50% लिमिट ही प्रोव्हिजन इंदिरा साहनी केसमध्ये करता येणार नाही. इंदिरा साहनी केसनंतर ही पुढची एम नागराज केस प्रसिद्ध आहे 2006ची, त्यांनी 50% सांगितलं. 2008मध्ये अक्षय कुमार ठाकूरवरचं केंद्र सरकार यातही 50%चं आरक्षण हे रिजिट ठेवलं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर सर्व 63 पासून आत्तापर्यंत 10-12 निवाडे आहेत सुप्रीम कोर्टाचे 50%ची आरक्षी ठेवली, ती आपण क्रॉस करतो. नंबर 2 जे एक्सेप्शनल सिच्युएशन आहे क्रॉस करायचं, तीच मराठ्यासाठी सुप्रीम कोर्टाला मान्य नाही. आणि तिसरं एक त्यांनी काढलं तर बहुमताचं डिसिजन आहे 102 जी घटना दुरुस्ती आहे, त्यामुळे राज्याला अधिकार नाही असं एक ठिकाणी म्हटले. 3 विरुद्ध 2 त्यांनी म्हटले. त्याच्या विरुद्ध केंद्र शासनाने अपील केले काल परवा की तो अधिकार राज्य शासनाचाच आहे. तो वेगळा भाग आहे तिसरा अट की राज्य शासनाला अधिकार नाही असं एक बहुमताचं जजमेंट आहे. परंतु केंद्र शासन अजूनही म्हणणं आहे की 102 घटना दुरुस्तीमुळे ओबीसी आरक्षण देणारा किंवा मराठा आरक्षण द्यायला काही घटना दुरुस्तीमध्ये आडवी येत नाही. कसं देता येऊ शकतं किंवा का देता येत नाही हे सगळ्या बाजू उलगडल्या. पण आजची काही चिखलपेक सुरू आहे, म्हणजे दोन्ही काँग्रेसचे नेते आणि भाजपचे नेते किंवा शिवसेना हे जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे हे काय सुरू आहे नेमकं? म्हणजे हे मताचं राजकारण करतायत की मराठा समाजाला खेळवतायत? हा नाजूक प्रश्न आहे जरा. खरं मी आधी म्हटल्याप्रमाणे हा सुप्रीम कोर्ट डिसिजनला सत्ताधारी जबाबदार नाही तर विरोधक जबाबदार नाही आणि केंद्र शासनही जबाबदार नाही. हा कन्सिस्टंट डिसिजन सुप्रीम कोर्टाचं की 50%च्या पुढे जाता येत नाही. कपिल सिब्बलने आर्ग्युमेंट केली गव्हर्नमेंटच्या बाजूने, छत्तीसगडच्या बाजूने, की लार्जर कोर्ट बेंच नेमा 9 जणात जे होतं इंदिरा साहनी त्यापेक्षा मोठा नेमा आणि 50%चं पुढे करा. पण कोर्टाने सांगितलं 5 जणांनी की 50%चे खूप विचारांती अनेक वर्षांनी ठरलेलं आहे, याची परत मोठं बेंच नेमायची गरज नाही. पण तरी हे लोक का मागणी करतात असं प्रश्न पडतो सर्वसामान्यांना. काय की सर्व पॉलिटिकल पार्टी हे फार सेन्सिटिव्ह झाले सध्या. कॉम्पिटेटिव्ह राजकारण इतकं वाढलं आहे. खरं म्हणजे एक तर सदृढ पार्टी तिने असं केलं असतं की मुलांना दर्जेदार शिक्षण देऊ, जास्त नोकऱ्या उपलब्ध करून हा प्रश्न आपण थोडासा सोबर करू, सहन होईल असं करू. तसं न करता प्रत्येक पार्टी आपली मतपेढी जपण्याचा प्रयत्न करतं. आणि मराठा मतदार हा मोठा असल्यामुळे प्रत्येक पार्टी जसं गृहीत आहे तो समजा आपल्या विरोधात गेला तर कधीच आपलं पुढचे इलेक्शन हे नाही आहे. तर प्रत्येक पार्टी विरोधक आणि सत्ताधारी आम्ही मराठा आरक्षण बाजूने कशी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतं. किंवा त्यांचा हेतू असतो पूर्ण मराठा समाज आपल्या पाठिंबा नाही दिला तरी आपल्याला ते विरोध करणार नाहीत इतके तरी आपण खबरदारी घेतली पाहिजे. म्हणून BJPने एक कमिटी नेमली, यांनी एक उपगट नेमला आणि ते एकमेकावर चिखलपेक सुरू झाले. मला वाटतं यातनं काहीच साध्य होणार नाही. मी जे 3 पर्याय सांगितले यातला कोणताही एक पर्याय नेमा. सर्वात सोपा पर्याय मी सांगितलं की जे गरजू आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या. नाही, प्रकाश आंबेडकर सुद्धा असं म्हणतायत की जे श्रीमंत मराठी आहे त्यांच्यामुळे गरीब मराठ्यांचं नुकसान होतंय अशी एक ते मांडणी करतायत. प्रकाश आंबेडकरची मांडणी बरोबर आहे. माननीय आपलं भारतरत्न आंबेडकरांच्याच लाईनमध्ये आहे ते. त्यांनी हे काही जणाकरता काही करता मर्यादित स्वरूपात सांगितलं. परंतु प्रकाशचे मागणी जी मांडणी केली त्यांनी ते आरक्षण संदर्भात कशी इम्प्लिमेंट करणार? कारण आरक्षण जर जातीच्या आधार असेल तर गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा कसं काय भेद करणार? सगळे मराठाच आहेत ना. तर आंबेडकरांची मागणी केली की गरीब मराठ्याने श्रीमंत मराठ्याचा नाच सोडून द्यावा आणि त्यांनी गरीब मराठ्याने न्याय द्यावा. ते कसं देता येईल? जोपर्यंत तुम्ही जातीच्या आधारे आरक्षण असेल तर ते देताच येणार नाही ना. जर आर्थिकदृष्ट्या झालं तर आपोआप ते बाजूला होते. तसं ते इम्प्लिमेंट करताच येणार नाही. प्रकाश आंबेडकरची सूचना जरी चांगली असेल आणि ती खरीचा मुद्दा तोच आहे की श्रीमंत मराठ्यामुळे गरीब मराठ्यावर कारण असताना लेबल लागतं आणि त्यांच्यावर अन्याय होतो. परंतु हे लेबल काढायचं असेल तर जात हा क्रायटेरिया नसला पाहिजे. ॲज सून ॲज जात हा क्रायटेरिया आला तर दोन्ही एकाच ग्रुपमध्ये येतात. सर, इंदिरा साहनी निवाड्यानुसार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. मात्र केंद्र सरकार असं म्हणते की आरक्षण देण्याचा अधिकार आता हा राज्य सरकारला आहे, राज्य सरकारचा तो अधिकार आहे. तुमचं काय मत आहे? राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकतं का या परिस्थितीत? हे मी आधी म्हटलं 15(4) आणि 16(4) आर्टिकल्सप्रमाणे शिक्षणात आणि नोकऱ्याच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. याचे अधिकार घटनेप्रमाणे हे स्टेट म्हणजे राज्य येतं आणि केंद्र येतं सरकार, तर दोघांना अधिकार आहेत. केंद्राची लिस्ट करताना आता जे NB नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन नेमलं आहे त्यांनी करायचं, राज्याची लिस्ट करताना राज्याने करायचं. जी घटना दुरुस्त झाली त्यावेळेसुद्धा केंद्राने क्लिअर केलं होतं यातनं 15(4) आणि 16(4) राज्य अधिकार काढून घेतलेले नाहीत. तथापि काही वकिलांनी अशी मांडणी केली की हे अधिकार घटना दुरुस्तीमध्ये गेले असल्यामुळे हा महाराष्ट्र शासनाला अधिकारच नव्हता. पण त्याचा कायदा आधी पास झाला होता पण आता अधिकार राहिले नाही असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु केंद्र शासनाने परत भूमिका घेतली की आम्ही
घटनादुरुस्ती करताना स्पष्ट केलं होतं की राज्याचे अधिकार आम्ही काढून घेत नाही. 15/4 आणि 16/4ला कुठेही धक्का लागलेला नाही. त्यामुळे त्यांनी अपील केले सुप्रीम कोर्टामध्ये परत याचा विचार करावा आणि जजमेंट 2 जजेसचं म्हणणं असं होतं की राज्याला अधिकार आहेतच, ते काढले गेले नाहीत. तिघांचं म्हणणं असं होतं की अधिकार आता जर नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन नेमलं असेल तर अधिकाराचे आता राहिले नाहीत. पण हा निर्णय होईल आणि माझ्या मते व्यक्तीच्या राज्याचे अधिकार अबाधित राहतील असं निर्णय येईल. आता राज्य शासनाने काय करावं, मला वाटतं की 50% पुढचं जजमेंटमध्ये राहून इतके पुरावे दाखवलेत की हे आता 4 केसेस दाखवल्या, सर्व केसेसचं चर्चा केली का 50%च्या पुढे नाही करायचं. त्यात आंबेडकरांचंही आपल्या भारतरत्न आंबेडकरांचं एक कोट केलेलं आहे. उदाहरणार्थ 30 नोव्हेंबर 1948ला ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूट असेंब्ली घटना समितीमध्ये भाषणं झाले सर्वांचे, आंबेडकरांनी सांगितलं होतं की त्यावेळेस की आपण हे सवलती देतो, ह्या एनेबलिंग आहेत, हँड होल्डिंग आहे. प्रत्यक्षात 15/1 आणि 16/1 आणि 14 हे समान ते घटनेचा गाभा आहे. ह्या फक्त प्रोटेक्टिंग मेजर्स आहेत, हे काही काळापुरते प्रोटेक्टिंग मेजर्स आणि इट शुड बी ए फॉर मायनॉरिटी सीट्स. आणि 50% पुढे त्यांनी उदाहरण दिलं आंबेडकरांनी आपल्या भाषणात. 70% केलं तर काय होईल, म्हणजे घटनेचा गाभाच नाहीसा होऊन जाईल, समानतेतत्वच नाहीच होईल. हे तात्पुरतं काही मायनॉरिटीसाठी दिलं पाहिजे. हे जे भाषण आहे त्यांचं घटना समिती पुढचं, त्याला कोणीही घटना माणसाने विरोध केला नाही की हे कमी लोक करताच पाहिजे रिझर्वेशन, विरोध कोणी केलेला नाही. तसेच पुढे अनेक इव्हन इंदिरा साहनीमध्ये PB सावंत एक होते 9 पैकी, त्यांनी त्यांच्या स्वतंत्रतेने जी जजमेंट दिली निवाडा दिला, त्यासोबत त्यांनी आंबेडकरांचं हे 30 नोव्हेंबर 48चं भाषण कोट केलेलं आहे की जर रिझर्वेशन द्यायचं असेल ॲज ए प्रोटेक्टिव्ह मेजर मूळ गाभ्याच्या थोडंसं विरोधी, समानतेचा विरोधी, तर हे लिमिटेड ग्रुपसाठी असलं पाहिजे. त्याचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने अटॅक केलं की, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हणलं आहे की हा सेटल झालेला इश्यू आहे 50% पुढे जायचा. तरी पण महाराष्ट्र शासन रिव्ह्यू करू शकतं. नाही, आता सर एक मुद्दा आहे की आणि 50%च्या पुढे जायचं नाही असं जे सुप्रीम कोर्टाने सांगितले. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर कोणते ठोस पर्याय आहेत, तुमच्या मते कोणते पर्याय आहेत? आता माझा एक जो अभ्यास झाला आहे त्यावर मला तर वाटतं की मला आधी वाटत नव्हतं की खरंच इतकं बॅकवर्ड असेल महाराष्ट्र. आपण शहरात राहतो, विद्यापीठात नोकऱ्या केल्या वगैरे, परंतु ग्रामीण भागात खरोखरच मराठा समाजाला मुलांना शिक्षणात सवलती, त्या आरक्षण म्हणून द्या कशा पद्धतीने द्या, सवलती आणि नोकऱ्या सहजपणे उपलब्ध झाल्या पाहिजेत. तर मला वाटतं की त्याला 3 पर्याय आहेत सध्या आता प्राप्त परिस्थितीमध्ये. खरं ह्या डिसिजनला म्हणजे पेपरमध्ये जे चाललं आहे की म्हणजे सरकारी पक्षही जबाबदार नाही आहे किंवा विरोधकही जबाबदार नाही किंवा केंद्र शासनही जबाबदार नाही. हा जो तुम्ही 569 पानाची जजमेंट पूर्ण वाचली तर कोर्टाचं कन्सिस्टंट आर्ग्युमेंट आहे की 50% जे अनरिझर्वेशन जे इट शुड नॉट बी क्रच ऑन दी इक्वालिटी, इट शुड नॉट बिकम ए परमनंट लायबिलिटी. अस्पष्ट वाक्य, रिझर्वेशन शॅल नॉट बिकम ए परमनंट लायबिलिटी. म्हणजेच ते त्या भूमिका रिजिड आहेत. तेव्हा अशा केसमध्ये 3 पर्याय दिसतात. एक की ठीक आहे, मला आमचा गायकवाड आयोगाचा फंडिंग जर चॅलेंज केलं असेल तर शासनाला एक करता येईल, परत आयोग आता स्थापन केलाच आहे त्यांनी, नवा आयोग, आमची मुदत संपली होती, नवा आयोग नेमलेला आहे, तर पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्वे करावा. म्हणजे नुसतं मराठा जातीचंच करायचं नाही तर कम्पॅरेटिव्हसाठी इतर जातीचाही करायचा, पूर्ण समाजाचा कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्वे करायचा आणि दाखवून द्यायचं परत की ॲज कम्पेअर टू अदर कास्ट वेअर मराठा स्टँड्स. आणि ते केल्यानंतर त्यांचे रिकमेंडेशन 102 घटनादुरुस्ती होऊनही ते राज्याला अधिकार आहे, त्यांनी नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनला पाठवायचं. आता नव्याने नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनने 3 कॅटेगरीज केल्या. आपल्याकडे जे बरेच ना NTA, ABCD, तर नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनने म्हणजे सोशली एज्युकेशनल बॅकवर्डसाठी, त्याला आपण OBC म्हणतो, 3 कॅटेगरी केल्यात. एक बॅकवर्ड, एक मोस्ट बॅकवर्ड म्हणजे भटक्या जमाती वगैरे, आणि एक व्होकेशनली बॅकवर्ड म्हणजे व्यवसायामुळे बॅकवर्ड. तर हे करून ते 27% आरक्षण भारत पातळीवर ठेवलं आहे त्यांनी. तर हे 3मध्ये मराठा समाज कुठं बसावा हे NBCCने ठरवावं. पण तर हे करणं, आयडेंटिफाय करायचं काम हे शेवटी राज्य शासनाचं राहणार आहे. हा एक पर्याय झाला की त्या 3 कॅटेगरीमध्ये 27%मध्ये पुढं बसवायचं, ते त्यांनी ठरवावं. केंद्राने यांनी महाराष्ट्र शासनाने रिकमेंड करावं, ठरवावं. नंतर परत शेवटी कायदा महाराष्ट्र शासनाच करावं लागेल राज्यासाठी. म्हणजे ओबीसीनं जे 27% दिले त्यात बसवायचं मराठा. केंद्राचं नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनला मॅन्डेट फक्त 27%चं. 102 घटनादुरुस्ती जे कमिशन नेमलं गेलं ना त्याला मॅन्डेट फक्त 27%चं नॅशनल लेवलला. आणि 27%मध्ये ना तर फक्त 3च कॅटेगरी केल्या, बॅकवर्ड, मोस्ट बॅकवर्ड अँड व्होकेशनल बॅकवर्ड. जर आपण नव्याने परतही केलं तर सर्वे करून आपण त्यांना रिकमेंड करणार
केंद्राला, नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनला, जे 3 जजेस म्हणतात ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना रिकमेंड केल्यामुळे ते कुठं फिट करतील ते पाहायचं आणि शेवटी काय तर राज्यांनीच पास करायचं राज्यासाठी, ते परत आपल्याकडे येऊ शकतो. हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग असा आहे की खरा बॅकवर्डनेस मराठा समाजावर त्याच्या व्यवसायामुळे, शेतीमुळे. एक शेती तो फार मोठा विषय, शेती किफायतशीर कसं होईल आणि व्यावसायिक पद्धतीने शेती कशी चालवायची, तो विषय वेगळा आहे. पण तात्पुरत्या याच्यात आत्ताच्या लिस्टमध्ये कुणबी समाज आहे आणि मराठा समाज काही जे गरजू आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं. आता परिस्थिती उलटी आहे ना, ज्यांना गरज नाही ते मी नाव नाही घेत, ज्यांना गरज नाही तर अशा मराठ्यांना राजकीय करण्यासाठी कुणबीचं सर्टिफिकेट आहे. खरं म्हणजे कुणबी जे गरीब गरज आहे त्यांना पाहिजे. तर आज हा मराठा समाज, विशेषतः मराठवाड्यातल्या लोकांना जवळजवळ एकही कुणबी सर्टिफिकेट नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये, दक्षिण महाराष्ट्र जो आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि काही भाग पुणे, इथे कुणबी समाज जवळजवळ नाही आहे. कोकणात आहे, विदर्भामध्ये जवळजवळ सर्वच आहे, 5-7% मराठा सोडले तर. उत्तर महाराष्ट्रात समाधानकारक आहे. तर मुख्य प्रामुख्याने प्रश्न मराठवाड्याचा आपण धरला तर हे 1871चं गॅजेट, 1901चं गॅजेट, या सर्व गॅजेटमध्ये तिथेला समाज हा मराठा कुणबी आहे. मराठा शब्द कुठेच नाही त्या ठिकाणी, सगळे गॅजेट मराठी कुणबी आहे. म्हणजे आपण प्रशासकीय कृती केली, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर घेतली आणि ते जुन्या गॅजेटप्रमाणे तिथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जानुसार आपण कुणबी दिलं तर काही न करता हा प्रश्न सुटेल. तिसरा मार्ग असा आहे की आपण एक तर पूर्ण सर्वे करणं, दुसरा कुणबी हे सर्टिफिकेट देणं आणि हा प्रश्न सोडणं. मग त्यासाठी तुम्हाला आरक्षण कायदा पास करायची गरज नाही, काय नाही. हे जे निडी आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट देणं आणि त्यासाठी पुरावे आहेत. बीड जिल्ह्यात 38%, उस्मानाबाद जिल्ह्यात 39%, 5 जिल्ह्यात आहे, रेकॉर्ड आहे. आम्ही ते एक चॅप्टर दिला आहे आयोगामध्ये. तिसरं असं आहे की परत आरक्षणाची आपण ओव्हरऑल विचार केला पाहिजे. 21व्या शतकाच्या याच्यात जागतिकीकरणासंदर्भात आज आरक्षण हे हँड होल्डिंग आहे, एक टेम्पररी फिनॉमिना आहे. आंबेडकर साहेबांनी म्हटलं पाहिजे टेम्पररी फिनॉमिना आहे, हँड होल्डिंग आहे. इट शुड नॉट बिकम ए परमनंट लायबिलिटी, असं ऑब्झर्वेशन कोर्टाची. हे करत असताना आपण आजच्या काळामध्ये जर एखाद्यावर हँड होल्डिंगची गरज कोणाला पडते, तथाकथित सामाजिक बॅकवर्डनेसपेक्षा आर्थिक बॅकवर्डनेस फार महत्त्वाचं आहे. आपण पाहतो की ज्यांना मनी मसल पॉवर आहे त्यांचं काही आज अडत नाही, ते बॅकवर्ड क्लासचे आहेत का फॉरवर्ड क्लासचे आहेत. अडतं कोणाचं, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि जे त्यांना इतर काही आधार नाही त्यांचा अर्थ. तर आपण आर्थिकदृष्ट्या बॅकवर्ड क्लासला जर रिझर्वेशन नव्याने केलं तर 10% देऊन केंद्राने सुरुवात केलीच आहे. काही नैवाड्यामध्ये ते सुचवलं इनडायरेक्टली सुप्रीम कोर्टाने. तर मला वाटतं हा प्रश्न सुटू शकेल. महाराष्ट्र हे पहिलं स्टेट आहे की हा विचार मांडला गेला 1959 साली. प्रथम इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास EBC केला. जुन्या पिढीला माहिती आहे, आम्ही जे शिकलो दॅट इज बिकॉज ऑफ EBC. आणि जो बहुजन समाजातले मुलं जे एकदम पुढे आले त्या काळामध्ये, आता ते परत मागे चालले आकडेवारीनुसार, ते केवळ यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्याने आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग हा नवीन कन्सेप्ट होता, ते टिकणार नाही असं लोक म्हणले. पण भारतात प्रथम आर्थिकदृष्ट्या मागास हा कन्सेप्ट 1959 साली शिक्षणासाठी आणला, फक्त मर्यादित स्वरूपात. पण त्यामुळे त्या काळात नोकऱ्या उपलब्ध असल्याने सर्वत्र जे बॅकवर्ड क्लासेस होते त्या ठिकाणी नोकरी मिळाले. तर हा कन्सेप्ट तसा नवा नाही. आपल्याला आर्थिकदृष्ट्या मागासचा क्रायटेरिया लावून तुम्हाला हे करता येईल की बिलो पॉवर्टी लाईन हा क्रायटेरिया लावता येईल. तर मला वाटतं की ते करता येईल. आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे मर्यादित लोकांना दिला पाहिजे, तेव्हा जो अति गरीब भाग आहे त्यांना दिला पाहिजे. आणि दुसरं असं की एक आंबेडकरांचंच एक पुस्तक होतं ॲनिलेशन ऑफ कास्ट, की त्यात म्हटलं होतं की जाती अंत झाला पाहिजे. जाती अंत करायचं असेल तर तुम्ही जातीच्या आधारे रिझर्वेशन दिलं, अशी अपेक्षा होती की रिझर्वेशनने अपलिफ्टमेंट होऊन जातीचा मतभेद हे कमी होतील आणि जातीचा अंत हा स्वतंत्र भारत होईल. आज इतक्या वर्षांनंतर जातीच्या भिंती ह्या अधिक सिमेंट कॉन्क्रीटच्या पक्क्या झाल्या. ह्या जर डिमॉलिश करायचं असतील तर तुम्हाला आर्थिक मागासवर्ग केलं तर तुम्हाला 2 गट पडतील, आर्थिकदृष्ट्या बॅकवर्ड आणि आर्थिकदृष्ट्या फॉरवर्ड. तर ते हा एक तिसरा पर्याय, शेवटचा पर्याय, तो एक तुम्हाला करता येईल आणि त्यानुसार करता येईल. मी एक ऑब्झर्वेशन सांगतो. मी आधी म्हटल्याप्रमाणे जनसुनावणीच्या वेळेस मी महाराष्ट्रात सर्वत्र फिरलो. मी बऱ्याच ठिकाणी गायकवाड साहेब नसताना मी लीड करायचो टीमला. आणि संपल्यानंतर मी मुलं यायच्या माझ्याकडे, ते विचारायचे प्रश्न. मी म्हणायचो तुम्हाला काय प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही निवेदन दिले ते त्याला प्रामाणिक सांगा. तर बहुसंख्य ठिकाणी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी विशेषतः आणि तरुणांनी मला असं निवेदन दिलं तोंडी की आम्हाला जातीच्या आधारे रिझर्वेशन नको, आम्ही जातीवादाच्या विरोधी आहोत. कारण हे नव्या इलेक्ट्रॉनिक मीडियातली मुलं आहेत, हे डिजिटल इंडियातली मुलं आहेत, हे आम्हाला जातीच्या आधारे नको आहे. परंतु जोपर्यंत इतरांना जातीच्या आधारे मिळतं
आणि आम्हाला एक्सक्लूड करत असेल हे आम्हाला चालणार नाही. आम्ही परत मोर्चे करू. तेव्हा लोकांमध्ये सुद्धा एक काही गटामध्ये जे आपण ज्याला म्हणतो आपण एनलायटन लोक आहेत, ज्याला इगॅलिटेरियन सोसायटी एस्टॅब्लिश करायची असं वाटतं की कास्टलेस इगॅलिटेरियन सोसायटी एस्टॅब्लिश करायची घटनेची धारणा आहे. हे जर खरंच करायचं असेल तर जाती अंत हा झालाच पाहिजे. त्याचबरोबर आंबेडकरांच्या सूचनेप्रमाणे लहान गटाला हँड होल्डिंग ही जी प्रोव्हिजन असलीच पाहिजे. तर आर्थिकदृष्ट्या मागास आधी काही क्रायटेरिया लावता येतील. काही हा जर लावला तर हा तिसरा मार्ग होईल. तर ही मोठी स्टेप आहे. पहिली स्टेप म्हणजे तात्पुरतं परत सर्वे करणं, तो कॉम्प्रिहेन्सिव्ह करायचा, परत प्रूव्ह करायचं आणि केंद्राच्या नॅशनल बोर्ड ऑफ नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासकडनं ते 3 कॅटेगरीमध्ये मांडून करायचं 27%. दुसरं, ठीक आहे, जे गरीब मराठा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट देऊन हा प्रश्न सोडवायचा, आरक्षणामध्ये काहीच बदल करायचा नाही. आणि तिसरा हा प्रश्न आहे की कायमस्वरूपी देशामध्ये आपल्याला मॉडर्न स्टेट एस्टॅब्लिश करायचं असेल, कास्टलेस सोसायटी, क्लासलेस सोसायटी करायचं असेल तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या मागं असलेल्यांना आज न उद्या ते करावंच लागणार आहे. तर हा एक तिसरा मार्ग होऊ शकतो. तर हे होते माजी कुलगुरू आणि गायकवाड म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर सर्जेराव निमसे सर. त्यांनी मागासवर्ग आयोगाने समाजाचं मराठा समाजाचं मागासलेपण कसं ठरवलं ते स्पष्ट केलं. त्यासोबतच हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर केवळ राजकीय चिखलफेक न करता कोणते पर्याय आपल्याला चाचपावे लागतील या संदर्भातही सुतोवाच निमसे सरांनी आजच्या लोकमतच्या मुलाखतीत केलेला आहे. आता राज्यकर्त्यांनी ठरवायचं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अशाच पद्धतीने टीका टिप्पणी करत हा खेळत ठेवायचा आहे की खरोखर मराठा समाजाला राज्यकर्ते काही न्याय देऊ इच्छित आहेत. निमसे सर आज लोकमतशी बोलले, त्याबद्दल सरांचे खूप आभार. धन्यवाद.